आणि दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजलाय। सिंदफणा नदीच्या रौद्र रूपामुळे गावात आणि शेतात पाणी शिरलं। या पाण्यासोबत संसार आणि पिकं सगळं काही वाहून गेलंय। शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून उभं केलेलं पीक अक्षरशः मातीमोल झालंय आणि यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटलाय। आता सगळ्या शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात त्या सरकारी मदतीकडे। बीडमध्ये पावसाचा कहर। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पाऊस। बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी धारेवाडी आणि नांदूर हवेली भागातली ही दृश्य पाहिल्यावर पावसानं कसा धुमाकूळ घातला याची दाहकता लगेच लक्षात येते। नजर जाईल तिथवर पाणीच पाणी पसरलंय। हजारो हेक्टर शेतीला पाण्याचा वेढा पडलाय। बीडच्या सिंदफणा नदीनंही रौद्र रूप धारण केलंय। या नदीचं पात्र महापुरामुळे 2 किलोमीटरपर्यंत विस्तारलंय। त्यामुळे अनेक गावात पाणीच पाणी झालंय। मी बीड तालुक्यातील नांदूर हवेली या गावामध्ये एका टेरेसवरती आपण आहेत आणि पाहतोय अशा पद्धतीने ही जी नदी आहे ती नदी जिथपर्यंत पाणी दिसतं तिथपर्यंत जर बघितलं तर पाणीच पाणी पाहायला मिळते। आणि इथलची जी शाळा आहे ती शाळा देखील पाण्याखाली गेली। इथं समोर आपण गावातील ही घरं पाहतोय, ही घरं देखील पाण्याखाली गेली आणि इथल्या लोकांना आता स्थलांतराचं काम सुरू झालेलं आहे। बीडच्या नांदूर हवेली गावात सिंदफणा नदीचं पाणी शिरलं। या नदीच्या पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकून पडले। पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरनं सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं। आपण बघतोय समोर ट्रॅक्टर किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये गेलेले आहे। अक्षरशः पुढचं जे ट्रॅक्टरची मशीन आहे ती सुद्धा पूर्णतः पाण्यामध्ये आहे आणि पाणी वाढत असल्या कारणानं आता या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातोय। विशेषतः या ठिकाणचे जे ट्रॅक्टर चालक आहेत हे नेहमीचे असल्या कारणानं रस्ता कसा आहे हे यांना माहीत आहे, अन्यथा दुसऱ्या लोकांना या ठिकाणावर जाता येणं शक्य नाही। समोर पाहतोय अशा पद्धतीनं पूर्ण ट्रायली जी आहे ती ट्रायली देखील पाण्याखाली येताना चित्र पाहायला मिळतं। तर या नागरिकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न केला जातोय। पाणी हे प्रवाह वाढत असल्या कारणानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणं महत्त्वाचं आहे। काय सांगाल, लोकांना आता सुरक्षित स्थळी हलवत आहे? हो, आता आम्ही आमच्या गावातून लोक सुरक्षित ठिकाणी नेत आहेत। आतापर्यंत 150 लोक आम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून नेलेले आहेत। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला। या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गर्भवती महिलेची एनडीआरएफच्या पथकानं सुटका केली। चिंचोली गावातली घरं, पिकं आणि शेतीचं साहित्य याचं या पावसानं अतोनात नुकसान केलंय। कोट्यामध्ये खते, ज्वारी, बाजरी, जनावरं होती, सगळे वाहून गेले। जनावर बी वाहून गेली। अच्छा, नुकसान किती मोठ्या प्रमाणात झालंय आणि आता याच संदर्भात सरकारकडे काय मागणी असेल? काय सरकारने आता काय बघावं त्याने, आता आमचं तर रडायची पाळी आली। सगळं खलास झालंय, काय राहिलं नाही। शेतामधल्या सगळ्या पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। शेतात जेवढे पिकं होते तेवढे पिकं या ठिकाणी नुकसान 100% झालेलं आहे। तसेच परिसरात असलेल्या नदीच्या प्रवाहाच्या शेजारी असलेल्या शेतातले गाय गोटे असतील, अनेक लोकांचे घरं देखील या ठिकाणी यामध्ये वाहून गेलेले आहेत। बीडच्या गेवराई तालुक्यातील अमृता नदीला महापूर आला आणि पाणी सर्वत्र पसरलं। या पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। बीडमध्ये तब्बल 7,42,000 एकरांवरच्या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। बघा हे पाणी, हे काय तलाव नाही, बंधारा नाही, तुमचं पाणी आडवा, पाणी जिरवा नाही, हे शेतातलं पाणी आहे। तुम्ही खळेगाव, माटेगाव कोणत्या शेतात जा, तुम्हाला हीच परिस्थिती दिसेल। बीडच्या शिरूर कासार आणि पाटोदा शहरासह गावखेड्यातल्या घरांमध्ये पाणी शिरून नागरिक संकटात सापडल्यात।
मंत्री गिरीश महाजनांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली, तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिकांना धीर दिला. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे. आम्ही जी मदत असेल, आवश्यक मदत असेल ती सगळी त्यांना करू. आता पंचनामे सुरू आहेत, पण पंचनामे सुरू झालं की रात्रीतून पुन्हा पाणी वाढतं आहे, पुन्हा दुसऱ्या घरामध्ये जातं आहे. मला वाटतं आज उद्यामध्ये थोडं पाणी निवळलं की सगळे पंचनामे आम्ही 2-3 दिवसामध्ये पूर्ण करू. शेतीचं तर अजून काही सांगता येत नाही, कारण अजून शेतीमध्येच पाणी वाहतं आहे, नद्याच झालेल्या शेतीच्या, त्यामुळे अजून 2-3 दिवस लागतील. बळीराजानं गेल्या वर्षभरात मोठ्या कष्टानं आणि आशेनं मातीत जे स्वप्न पेरलं आणि ज्याला वाढवलं, ते स्वप्न या मुसळधार पावसामुळे त्याच्या डोळ्या देखत वाहून गेलंय. पायाखाली चिखल आणि डोळ्यात पाणी अशी सध्या विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहे. या सगळ्या शेतकऱ्यांना संकटातनं सावरण्यासाठी सरकारी मदतीचा हात हवाय आणि त्याचकडे बळीराजाचे डोळे लागलेत. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.